बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. या 16व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या 16व्या अध्यायाला दैव सूर संपत्ती विभाग योग असंही म्हणतात. दैव सूर संपत्ती. दैव सूर, सूर मधलं अ सायलेंट आहे, म्हणजे दैव आणि आसूर संपत्ती विभाग योग असं याचं नाव आहे. म्हणजे याच्यामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याच्या बाबतीत याच्याविषयी पूर्ण उहापोह या 16व्या अध्यायात आहे. या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ, जे त्यांचे मोठे बंधू होते, त्यांना वंदन करतात, त्यांना सूर्याची उपमा देतात आणि या अध्यायाची सुरुवात करतात. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यातलं दैवी संपत्ती त्याची लक्षणं काय आहेत, माणसामध्ये कुठली लक्षणं असावी लागतात, कुठली लक्षणं असली तर ती दैवी संपत्ती आहे असं समजावं हे सांगितलेलं आहे. आता याचा संदर्भ देताना श्लोक अध्याय नंबर 9 याच्यामध्ये याचं विवेचन आलं होतं, पण त्यावेळेस विषयाच्या ओघामध्ये ते विवेचन पुढं झालेलं नाहीये असं भगवंत सांगतात. ते विवेचन काय होतं आणि त्याचा हा पुढचा भाग आहे. किंवा पाठीमागच्या 15व्या अध्यायात आपण पाहिलं होतं की ज्ञान किती महत्वाचं आहे. भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी त्यात आपण पाहिलं होतं की जो संसार वृक्ष आहे त्याचा नाश करायचा, तो संसार वृक्ष तोडायचा, आणि त्यात महत्वाचं हे होतं की अज्ञान काय ते समजून घ्यायचं, म्हणजे ज्ञान काय ते लक्षात येईल. तर अज्ञान हे आहे की संसार वृक्ष असा काही अस्तित्वात आहे हे समजणंच अज्ञान आहे. आणि संसार वृक्ष तोडल्यानंतर ज्ञानाची कास धरून मग आपण स्वरूपाच्या प्राप्तीस जातो किंवा भगवंताच्या प्राप्तीस जातो. मग भगवंताची प्राप्ती होते, म्हणजे आपण मुक्त होतो. तर त्यात हे ज्ञान महत्वाचं आहे. तर हे ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? हे जे ज्ञान आहे ते असं ज्ञान आहे की ज्यानं एक कुटुंब नाही अनेक कुटुंब ज्याचं संरक्षण केलं जातं, अशी जी संपत्ती आहे त्याला दैवी संपत्ती असे म्हणतात. आता ह्या दैवी संपत्तीची किंवा सर्वांना सुख देणारी अशी जी दैवी संपत्ती आहे त्याची काय लक्षण आहेत, त्याचे काय गुण आहेत, त्याचं वर्णन आपण इथं पाहिलं होतं. त्यात अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियास संयम, यज्ञ, वेदांचे पठन व तम व सरळपणा हे आपण याच्यामध्ये सगळ्याचा उल्लेख आपण पाहिलेला आहे. पहिल्या श्लोकामध्ये सगळं आलेलं आहे. त्यातलं अभय म्हणजे काय की अहंकार मनामध्ये नसणं किंवा द्वैत्व भाव मनामध्ये नसणं. दुसरं चित्तशुद्धी, यालाच शुद्ध बुद्धी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे काय, मनात कुठलेही विकल्प संकल्प नसायला पाहिजेत. कसं की अमावस्याचा चंद्र अमावस्येपूर्वी प्रतिपदेस सुरुवात होण्याच्या पूर्वी आणि अमावस्या संपल्यानंतरची जी चंद्राची जी
निजरूप चंद्र जो निजरूप असतो ती अवस्था. म्हणजेच काय, मनामध्ये संकल्प आणि विकल्प नसले पाहिजेत. मनामध्ये रजोगुण व तमोगुण हेही नाहीसे झालेले आहेत. अशी मनाची स्थिती असली पाहिजे. नंतर स्वरूपाचे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झालेली आहे आणि इंद्रिय वर्गांनी आवडते किंवा नावडते विषय दाखवले असता ज्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही, यालाच म्हणायचं सत्वशुद्धी. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी आवड उत्पन्न होऊन एकनिष्ठेने आपण त्या दिशेनं वाटचाल करतो, याला म्हणायचं सत्वशुद्धी. आता ज्ञान किंवा योग या दोन्हींपैकी बुद्धी ज्यावर स्थिर होईल त्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर करून कोणताही विकल्प मनामध्ये न आणता, म्हणजे फक्त स्वरूपाच्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करून आपण त्या मार्गावर वाटचाल करतो, त्याला म्हणायचं ज्ञान योग. त्यानंतर आपण दान म्हणजे पाहिलं, अगदी आपला शत्रू जरी असला आणि त्याला तो जर अडचणीत असला तरी त्याला मदत करणं, याला म्हणायचं दान. त्यासाठी उदाहरण दिलं होतं की वृक्ष जसा आपली सावली, फुले, फळे, मुळ्या, पाने, साल हे सगळं कोणालाही देऊन टाकतो, तो लपवून ठेवत नाही. त्याप्रमाणे मनापासून संपत्तीपर्यंत प्रसंगानुसार हवे ते देऊन दमलेल्याच्या मनोरथाचे समाधान करणे यालाच दान असे म्हणतात व ते मोक्षरूपी ठेवा दृष्टीस पडण्याचे अंजन आहे असेही म्हणलेले आहे. त्यानंतर आपण दम पाहिला, दमाची लक्षण पाहिले. दम म्हणजे काय, विषय आणि इंद्रिय यांच्यापासून वियोग, याला म्हणायचं दम. म्हणजेच काय, विषय वैराग्य हे याच्यामध्ये येतं. त्यानंतर यज्ञ. यज्ञ कोण करावा, तर ब्राह्मणांनी यज्ञ करावा आणि इतरांनी त्याचं दर्शन घ्यावं, तरीही दोघांनाही समानच त्याचं फळ मिळतं. आणि अजून काय आहे बघा त्याच्यामध्ये, की यज्ञ तर करावा पण त्यात फलाशेचे विष घालू नये, म्हणजे त्यातून फळाची अपेक्षा धरू नये आणि त्याचा कर्ता मी आहे असं अहंकाराने मिरवू नये, यालाच म्हणायचं सशास्त्र यज्ञ. आणि यात अजून एक आहे की वेदांच्या सर्व आज्ञा स्वतः पाळाव्यात, याला म्हणायचं सशास्त्र यज्ञ. त्यानंतर आपण पाहिलं तप. तप म्हणजे काय, तर ब्रह्मप्राप्ती होण्याकरिता ब्राह्मणांनी वेदातील ब्रह्मसूत्र व इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वराचे नाव घेणे, नाव हेच वरवर म्हणावे. देव म्हणतात पार्था, यालाच स्वाध्याय असे म्हणतात, याला स्वाध्याय म्हणतात. आणि आता आपण तप बघूया. तप म्हणजे काय, तर स्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी प्राण, इंद्रिये व शरीर यांचे जे झिजणे त्याला तप म्हणतात. म्हणजे काय, भगवंताच्या प्राप्तीसाठी जे जे काही करणं शक्य आहे ते तन मन धनापासून करणे, याला म्हणायचं तप. त्यानंतर आपण पाहिलं आर्जव, म्हणजे आत्मप्राप्ती करून घेण्याकरिता जो अंतःकरणात विवेक उत्पन्न होतो त्याला तप म्हणतात. ज्याप्रमाणे दूध हे मुलास हितकारक आहे व प्राण हा जसा सर्व भूतांची ठाई सारखाच आहे, त्याप्रमाणे प्राणी मात्रांशी सौजन्य त्यालाच आर्जव असं म्हणतात. आता हे पुढचे 2-3 गोष्टी आपण ओघाओघात घेतलेल्या आहेत, पण भाग नंबर 5 मध्ये येणार आहे, जो आज आपण भाग नंबर 5 पाहणार आहोत. पाठीमागचा जो भाग आपण पाहिला त्यात 4 भाग आपले पूर्ण झालेले आहेत आणि
106 105 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आज आपण त्या पुढच्या ओव्या पाहणार आहोत आणि त्याचा अर्थही समजून घेणार आहोत. तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फलोनी स्वये सुकणे, इंद्रावणी जेवी, नाना धूपाचा अग्नी प्रवेशू, कनकी तुकाचा नाशू, पितृपक्षु शोषिता ऱ्हासू, चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची या प्रसारा, लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा, तेची तप, अथवा अनारिसे तपाचे रूप, रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हंसे, सुदली चांचू, तैसे देह जीवाचिये मिळणी, जे उदयजत सुये पाणी, जो विवेकू अंतःकरणी जागवी जो, पाहता आत्म्याकडे बुद्धीचा पैसू साकडे, सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे, तैसा आत्म पर्यालोचू, प्रवर्ते जो साचू, तपाचा हा निर्वेचू, धनुर्धरा, आता बळाच्या हिती स्तन्य, जैसे नानाभूती चैतन्य, तैसे प्राणी मात्रे सौजन्य आर्जवते. तर आपले सर्व दान करणे, सर्वस्व दान करणे यालाच दान म्हणतात. व द्रव्य उडवणे ते दान नसून व्यर्थ खर्च करणे होय. आता दान आणि व्यर्थ खर्च याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. आता दान कशाला म्हणायचं आणि व्यर्थ खर्च कशाला म्हणायचं ते नीट लक्षात घ्या. आपण एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे, मग तिथे पावती फाडतात, त्याला म्हणायचं दान. किंवा तिथे एखादा तुम्हाला गरजू मनुष्य दिसला की जो कमवू शकत नाहीये, तो उपाशी आहे, आंधळा आहे, पांगळा आहे, त्याला केलेलं दान हे दान असतं. किंवा एखाद्या मुलाचे, एखाद्या मुलीचे, ते लहान असताना त्याचे आई वडील काही कारणानं त्यांचं देहावसन होतं, ते एकटे पडतात, मग त्यांचा सांभाळ करणं, त्यांना प्रेमानं आपल्या मुलाप्रमाणे वाढवणं, हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे. तसेच जे असाध्य रोगाने पीडित आहेत, एड्स सारख्या रोगानं वगैरे, तर अशा लोकांना सुद्धा त्यांच्या संस्थेला किंवा त्यांच्या उपजीविकेसाठी औषध म्हणा किंवा अन्न म्हणा हे देणं यालाही दान म्हणतात. हल्ली बरेचसे सुज्ञ लोक स्वतःचा वाढदिवस साजरा करत नाहीत. आपल्या मुलांचाही वाढदिवस साजरा करत नाही. म्हणजे 5-50 लोकांना, 100 लोकांना बोलवायचं, त्यांच्या समोर केक कापायचा, मंगल कार्यालय भाड्याने घ्यायचं, हॉटेलात सगळ्यांना जेवायला घेऊन जायचं. असा मोठा खर्च करण्याच्या ऐवजी घरातच केक तयार करून घरातच कापतात. आपल्या जवळचे 5-10 लोक बोलवतात आणि एखाद्या अनाथाश्रमात जाऊन, एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या लोकांना जे धान्य लागतं, कपडा लत्ता लागतो, ते देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. हे याला दान म्हणतात. हे असं करणं अपेक्षित आहे. भरलेल्यांच्या पोटात अजून अन्न घालणं याला दान म्हणत नाही. जे उपाशी आहेत, जे गरजू आहेत, जे समाजाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहेत, वयस्कर आहेत, अनाथ आहेत, तर त्यांना आपल्या पदराखाली घेणं याला दान म्हणतात. दान आता समजलं. आता
व्यर्थ खर्च म्हणजे काय? घरामध्ये 50 साड्या आहेत. तरी पण एखाद्या दुकानासमोरून जाताना, शोरूम समोरून जाताना एखादी साडी आवडते आणि ती स्त्री ती येताना घरी घेऊन येते. त्याला म्हणायचं व्यर्थ खर्च. गरज नसताना, काही आवश्यकता नाहीये. किंवा आपल्याला आपल्या गावी जायचं आहे, तिथं जायला रेल्वे आहे, एसटी आहे, की एकदम आरामात आपण जाऊ शकतो. तरी पण स्वतःची गाडी घेऊन जायचं. पेट्रोल डिझेलचा अपव्यय करायचा. कारण गावच्या लोकांना दिसलं पाहिजे ह्याच्याकडे गाडी आहे, गाडीतून आला. याला म्हणायचं व्यर्थ खर्च. म्हणजे काय? आपल्याला आवश्यक गोष्टी अवश्य वापराव्यात. असं नाहीये. आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर अवश्य खर्च करावा. पण अनावश्यक गोष्टींवर खर्च करणं, याला व्यर्थ खर्च म्हणायचं. तर हे लक्षात घ्या, दान म्हणजे काय आणि व्यर्थ खर्च म्हणजे काय ते. ज्याप्रमाणे कडू वृंदावनाचे फळ झाडास लागूनही कोणाच्या उपयोगास न येता व्यर्थ सुकून जाते, पण औषध रूपाने सर्व जगाच्या उपयोगी पडते. किंवा धूप अग्नीत पडून स्वतःचा नाश करून घेतो, पण सर्वांस सुगंध देतो. किंवा सोने जो जो शुद्ध करावे तो ते वजनात कमी भरते, पण कसास जास्त वाढते. किंवा कृष्ण पक्षामध्ये चंद्र एक एक कलेने कमी होतो, पण कृष्ण पक्षाचे पोषण करतो, सर्व औषधांचे पोषण करतो. त्याप्रमाणे हे वीरा, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होण्याकरिता प्राण, इंद्रिये व शरीर यांचे जे झिजवणे त्यालाच तप असे म्हणतात. लक्षात आलं तप म्हणजे काय? तर स्वरूपाच्या प्राप्तीकरिता म्हणजे भगवंताच्या प्राप्तीकरिता इंद्रिये, शरीर, प्राण यांचं जे झिजणं आहे त्याला तप असं म्हणतात. अथवा इतर जी तपे आहेत ती ह्या तपाप्रमाणे शुद्ध नाहीत. म्हणून हंस पक्षी जसे दुधात आपली चोच घालून दूध व पाणी वेगळे करतो. हंस पक्षी जो आहे तर त्याच्या समोर जर दूध आणि पाणी मिसळून ठेवलं तर तो फक्त दूध पितो, पाणी तसंच शिल्लक ठेवतो. त्याप्रमाणे देह व जीव यांचे ऐक्य मोडून टाकण्याकरिता तो जन्मतःच हात घालून विवेकाने निराळे करण्याचा विचार नेहमी अंतःकरणात बाळगतो व आत्मविचार झाला असता बुद्धीचे विषयाकडे मार्ग कुंठित होतात. ज्याप्रमाणे मनुष्य जागा झाला असता निद्रा व स्वप्न ही दोन्ही आपोआप नाहीसे होतात. याप्रमाणे धनुर्धरा आत्मप्राप्ती करून घेण्याकरिता जो अंतःकरणात विवेक उत्पन्न होतो त्यालाच तप असे म्हणतात. तपासाठी तर भरपूर माहिती दिलेली आहे. तप कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे दूध हे मुलास हितकारक आहे व प्राण हा जसा सर्व भूतांच्या ठाई सारखाच आहे, त्याप्रमाणे ज्यांचे प्राणी मात्रांशी सौजन्य आहे त्यालाच आर्जव असे म्हणतात. आता आर्जव म्हणजे काय नीट लक्षात घ्या. आत्मप्राप्ती करून घेण्याकरिता जो अंतःकरणात विवेक उत्पन्न होतो त्याला तप असे म्हणतात, हे आपण पाहिलं. पुढं काय सांगितलं बघा, की ज्याप्रमाणे दूध हे मुलास हितकारक आहे व प्राण हा जसा सर्व भूतांच्या ठाई आहे, त्याप्रमाणे ज्याचे प्राणी मात्रांच्या विषयी सौजन्य आहे त्याला आर्जव म्हणतात. म्हणजे जसा माझा जीव तसा सर्व प्राण्यांचा जीव. उगीच जाता जाता कुठल्या कुत्र्याला दगड मारायचा नाही. तो कळवळला तर आपल्याला दुःख व्हायला हवं. म्हणजे प्राणी मात्रांचं दुःख सुद्धा आपलं दुःख मानणं
याला म्हणायचं आर्जव. आपण निघालो कुठं रस्त्याने, एका बाजूला कुत्रं विव्हळत पडलं असेल किंवा कुत्र्याचं पिल्लू गटारामध्ये पडलं असेल, त्याला बाहेर येता येत नाहीये. त्याला बाहेर काढायचं, स्वच्छ धुवायचं, पुसायचं, उन्हात ठेवायचं आणि परत त्याच्या आईकडे सोडायचं. याला म्हणायचं आर्जव, दया, मनातली दया. किंवा पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवायचं. पक्षी येतात, पाणी पिऊन जातात. त्याला म्हणायचं आर्जव, म्हणजे भूतदया थोडक्यात. सर्व प्राणी मात्रांचा जीव आपल्याप्रमाणे मानणं आणि त्याप्रमाणे वागणूक करणं, याला म्हणायचं आर्जव. हा झाला श्लोक नंबर 1. आता आपण श्लोक नंबर 2 याचा आपण श्लोकार्थ पर्यंत बघूयात आणि मग पुढचं हे असंच आहेत. म्हणजे या श्लोक नंबर 2 मध्ये सुद्धा दैवी संपत्तीच वर्णन याच्यामध्ये आहे. जसं आता आपण पाहिलं पहिल्या श्लोकामध्ये की अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियांचा संयम, यज्ञ, वेदांचे सार्थ पठन, तम, सरळपणा हे आपण पाहिलं. आता तसेच काही लक्षण आहेत ते आपण पाहूयात. त्यात आहे अहिंसा, सत्य भाषण, राग न येणे. काही लोकांना काहीही छोट्या मोठ्या गोष्टीनं राग येतो. उगीच रागवलेले असतात हे लोक. ते आसुरी लक्षण आहे. आणि राग न येणं हे दैवी लक्षण आहे. ही दैवी संपत्ती आहे, लक्षात ठेवा. परत वाचतो. अहिंसा, सत्य भाषण, कायम सत्य बोलायचं, खोटं कधीही बोलायचं नाही. याचा अतिशय चांगला परिणाम होतो. कायम खरं बोलायचं. काही लोकांना क्षणाक्षणाला, पावला पावलाला खोटं बोलायची सवय असते. काही कारण नसताना उगीच खोटं बोलायची सवय असते. विनाकारण खोटं बोलतात. त्यांच्या 10 वाक्यातली 2 तर वाक्य खोटीच असतात. अशा लोकांवर कधीही कोणीही विश्वास ठेवत नाही. हे आसुरी संपत्तीचं लक्षण आहे, खोटं बोलणं. इथं काय सांगितलं की सत्य भाषण पाहिजे, राग नाही येणं, संन्यास, अंतःकरणाचा उपशम, चहाडी न करणं. उगीच त्याला लावालावी करत बसायचं नाही. प्राणी मात्रावर दया करणं, जसं आपण आता हे आर्जव मध्ये पाहिलं. प्राणी मात्रावर दया करणं, विषय लंपट न होणं, नम्रता, जनलज्जा आणि स्थिरपणा. हे श्लोक नंबर 2 चा अर्थ आहे. आता त्याचे आपण ओळे वाचूयात आणि पुढे जाऊयात. आणि जगियाचा सुखोद्देशो शरीर वाचा मनसे, रहाटणे ते अहिंसे रूप जाण. आता तीख होऊनी मवाळ, जैसे जातीचे मुकुळ, का तेज परी शीतळ, शशांकाचे शके दावितांचे रोग फेडू, आणि जिभे तरी नवे कडू, ते वोखद नाही मा घडू, उपमा कैची, तरी मऊपणे बुबळे, झगडताही परी नाडळे, एरवी फोडी कोराळे, पाणी जैसे तैसे तोडावया संदेह, तीख जैसे का लोह, श्रवत्वे तरी माधुर्य, पायी घाली, एको ठाका कौतुके, काना ते निगती मुखे, जे साचारी वेचिनी बिके, ब्रह्म ही भेदी, किंबहुना प्रियपणे, कोणातेही झकवू नेणे, यथार्थ तरी खुपणे, नाही कवण, एरवी गोरी कीर काना गोड, परी साचाचा पाखाळी किड, आगीचे करणे उघड, परी जळो ते साच, कानी लागता महुर, अर्थे विभांडी जिवार,
ते वाचा नव्हे सुंदर लावची पाम. परी अहिती कोपुनी सोपे लालनी मऊ जैसे पुष्प सोप तैसे पुष्प. तिये माती ते स्वरूप जैसे का होय. तैसे श्रवण सुख चतुर परिमोणी संचार. बोलणे ते अविकार ते सत्य एथ. आता घालिता ही पाणी पाषाणे ना निघा आणि मथिलिना लोणी कांजी नेदी. आणि काया वाचा मनाने जगाला सुख व्हावे ह्या हेतूने जे वर्तन करणे तेच अहिंसेचे खरे लक्षण होय. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलणं आणि मन म्हणजे अंतःकरण. या सर्वांच्या काया वाचा मनाने जगाला सुख व्हावं या हेतूने जे वर्तन करतात, या हेतूने जे वागतात तेच खरं अहिंसेचं लक्षण आहे असं जाण, हे लक्षात ठेव असं भगवंत म्हणत आहेत अर्जुनास. आता तीक्ष्ण असून मऊ म्हटणे म्हणजे जसे कमळ. तीक्ष्ण असून मऊ म्हटले म्हणजे जसे कमळ ते पाण्याचा भेद करून वर येते परंतु मऊ असते. किंवा चंद्राचे तेज पडते परंतु शीतळ असते. चंद्राचे तेज येते पण तरी पण शीतळ आहे. जे औषध रोग्यास दिले असता रोगाचा नाश करील आणि जिभेसही कडू लागणार नाही असे औषध सापडायचे नाही म्हणून त्याची उपमा या ठिकाणी लागू पडत नाही. तर मऊपणा म्हटला म्हणजे डोळ्यातील बुबुळावर घासले असताही जे खुपत नाही व कठोरपणा पाहू केले असता जे पाणी पर्वताचा कडही फोडून बाहेर पडते. आपल्याला वाटतं पाणी मऊ आहे पण तसं नाहीये. पाणी पर्वताला फोडून सुद्धा खाली येतं. हल्ली पाणी प्रेशरनं सोडून दगड कापले जातात. पाणी प्रेशरनं सोडून लोखंड सुद्धा कापलं जातं. असे हत्यार सध्या आलेले आहेत. म्हणजे पाणी मऊ आहे का तर नाही. मग कसं म्हणलेलं बघा की असं मऊ असलं पाहिजे की डोळ्याच्या बुबुळाला जरी घासलं तरी ते खुपलं नाही पाहिजे. ज्याप्रमाणे संशय निवृत्ती करण्यास जे लोखंडाप्रमाणे तीक्ष्ण असते व ऐकले असता माधुर्यालाही लाजवते. जे ऐकले असता कानासही ज्याचे सेवन करावे असे वाटते व सत्यपणाच्या बळाने ब्रह्मापर्यंत जाऊन ठेपते. फार काय परंतु त्याची गोडी इतकी असते की कोणीही फसत नाही व त्यातील अर्थ पाहू गेले असता त्यापासून कोणाच्या मनालाही धक्का बसायचा नाही. एरवी पारध्याचे गाणे कानास गोड लागते परंतु खरेपणाच्या दृष्टीने पाहिले असता ते मृगास घातक असते. पारधी काय करतात जाळे लावतात आणि गाणं म्हणतात म्हणजे काय की मृगाला तिकडे येण्यासाठी मुरगणीचा आवाज काढतात म्हणजे हरणीचा आवाज काढतात आणि मग तो मृग येतो ते जाळ्यामध्ये अडकतो. त्याला म्हणायचं पारध्याचं गाणं. पण ते जरी कानाला गोड लागत असते तरी ते घातक असतं कारण तो मृग त्याच्या जाळ्यामध्ये अडकतो. अथवा अग्नी हा आपले कृत्य उघड करीत नसतो, उघड रीतीने करतो परंतु या त्याच्या खरेपणास आग लागो. कानास मधुर लागणारे असून अर्थ पाहू गेले असता जे काळीज भेदते ते भाषण सुंदर नसून विभशीच होय.
परंतु रागावल्यावर अहित होण्याबद्दल बोलणे पोकळ असून लालन करण्यात पुष्पाप्रमाणे मऊ असते, असे आईचे जे स्वरूप. आई आपल्याला रागवते, काही आपल्याकडून चूक झाली तर आई रागवते, पण तो राग पोकळ असतो. खरं तर तिचं बोलणं हे पुष्पाप्रमाणे मऊ असतं, कारण आपल्याला शिस्त लागावी, आपल्याला आयुष्यात अडचणी येऊ नये, हा त्याच्या पाठीमागचा प्रामाणिक हेतू असतो. त्याप्रमाणे ऐकले असतात ज्यापासून सुखाची प्राप्ती होते व परिणामी गोड असूनही कोणाचाही उपमर्द न करणारे जे बोलणे त्यालाच सत्य बोलणे असे म्हणतात. एवढी जी सगळी आपण उदाहरणं पाहिलेली आहेत ती सत्य बोलणे याच्यासाठी होती. आता दगडावर पाणी घातले असताही त्यास अंकुर फुटत नाही किंवा ताकाची निवळ घुसळी असता त्यास लोणी येत नाही. आता ही लक्षणं कशाची आहेत ते आपण पुढे वाचूयात ओवीच्या स्वरूपात, मग आपल्याला लक्षात येईल ते. त्वचा पाये श्री हालेयाही फडे न करी वसंती ही अंबरी न होती फुले नाना रंभेचे निरूपे शुकी नुठीजेची कर्दपे का भस्मी वनी न उद्दीपे घृते ही जेवी देवीची कुमार क्रोधे भरे तैसिया मंत्राची बीजाक्षरे तिये निमित्ते ही अपारे मिनलिया पै धाता ही पाया पडता नुठी गतायु पंडुसुता जैसी निपुजे उपजीविता क्रोधोर्मिगा अक्रोधत्व ऐसे नाव ते ये दशे जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले तया. आता या 5 ओव्यांमध्ये आपल्याला अक्रोधत्व म्हणजे क्रोध न करणे, राग न येणं. अक्रोधत्व हा दैवी संपत्ती आहे ही. तर ते काय आहे हे सांगितलेलं आहे. दगडावर पाणी घातले असताही त्यास अंकुर फुटत नाही किंवा ताकाची निवळ घुसळली असता त्याला लोणी येत नाही. सापाच्या कातीच्या डोक्यावर पाय दिला असता ती फडा वर काढत नाही व वसंत ऋतू प्राप्त झाला असताही आकाशास जशी फुले येत नाहीत. काय काय उदाहरणं दिलीत बघा. दगडावर पाणी घातलं तर त्याला अंकुर फुटतो का? नाही. नुसतं ताक घुसळत राहिलं तर त्याला लोणी येतं का? नाही. सापाची जी कातन असते त्याच्यावर जर पाय ठेवला तर ते काय कातन फडा काढून वर उभारणार आहे का? नाही, त्यात जीव नसतोच ना. ते कात म्हणजे पारा पाचोळ्यासारखं असतं ते. अथवा रंभेच्या स्वरूपाने शुकास ज्याप्रमाणे विषय वासना झाली नाही किंवा भस्मात तूप ओतले असता जसा अग्नी पेटत नाही. भस्म म्हणजे पूर्ण राख आहे, त्या राखेत जर तुम्ही तूप ओतलं तर ते काही पेटत नाही ना, विझलेली असते ती राख. त्याचप्रमाणे ज्या अक्षरांनी काम व क्रोध उत्पन्न होतो त्यांचा उच्चार केला असता किंवा हे पंडुसुता ज्याचे आयुष्य संपले आहे त्याला उठवण्याकरिता ब्रह्मदेवाच्या जरी पाया पडले तरी तो ज्याप्रमाणे उठत नाही त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी क्रोध आणण्याविषयी खटपट केली असता क्रोध येत नाही. याच स्थितीला अक्रोधत्व असे म्हणतात, असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले. आता अक्रोधत्व म्हणजे काय आहे हे आपण अजून एकदा बघूयात. की ज्याला क्रोधच उत्पन्न होत नाही, ज्याला रागच येत नाही, तुम्ही कितीही खटपट करा, तुम्ही कितीही खटपट केला, त्याच्या विरुद्ध बोला, त्याला चिडवा,
त्याला काही केलं तर त्याच्या मनामध्ये क्रोधच उत्पन्न होत नाही. त्याला म्हणायचं अक्रोधत्व. कसं? त्यासाठी उदाहरणं सांगितलेत, की भस्मामध्ये जर तुम्ही तूप ओतलं तर अग्नी पेटत नाही. रंभेच्या स्वरूपाने शुकास विषय वासना उत्पन्न होत नाही. ताकाचे निव्वळ घुसळले असता लोणी येत नाही. तसंच याच्या ठिकाणी क्रोध उत्पन्न करण्याकरता किती जरी खटपट केली तरी त्याला क्रोध उत्पन्नच होत नाही. या स्थितीला अक्रोधत्व म्हणतात, असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेले आहे. ही मनुष्याची एक वेगळीच लेवल असते, वेगळी स्थिती असते. त्या स्थितीला जाण्याकरता फार म्हणजे फार अशा संत साहित्याचा अभ्यास करावा लागतो. अहंकाराला आपण भाजीतला केस कसा काढून टाकतो तसा ते काढून टाकावा लागतो अहंकार. मग तो स्वतःच्या शरीराचा अहंकार असू देत, स्वतःच्या संपत्तीचा असू देत किंवा स्वतःच्या अधिकाराचा असू देत, सगळाच अहंकार पहिल्यांदा बाजूला काढावा लागतं. अहंकार असेल तर क्रोध नक्की उत्पन्न होतो. अहंकार पहिल्यांदा बाजूला काढावा लागतो. कारण तुमच्या अहंकाराला जर कोणी दुखावलं, अहंकाराला जर कोणी दंश केला तर राग येतो. राग म्हणजेच क्रोध, म्हणजेच मूळ आहे ते अहंकारात आहे. अहंकारात जर नसेल तर क्रोध उत्पन्न होत नाही. ही फार अवघड गोष्ट नाहीये, पण ते सतत लक्षात ठेवून आपल्याला ज्या ज्या गोष्टींमुळे राग येतो त्या गोष्टी लक्षात ठेवून रागवायचं नाहीये, ठरवून रागवायचं नाही. काही लोक त्यावेळेस रागवत नाही, पण तो राग मनात ठेवतात. त्याला म्हणतात दुःख धरणं. आपण अशा लोकांना म्हणतो फार खुनशेवर का हा, म्हणजे काय त्यावेळेस काहीच बोलणार नाही, राग आला असं दाखवणार पण नाही, पण ज्यावेळेस समोरचा अडचणीत असतो त्यावेळेस नेमकं त्याच्यावर घाव घालणार. त्याला म्हणायचं दुःख धरणं. खुनशी लोक असतात. खुन्नस असणं म्हणजे सुद्धा रागच की, एक प्रकारचा रागच आहे तो. कुठलाच राग कुठल्याही प्रकारे त्याला तुम्ही डवचा, त्याला रागच उत्पन्न होत नाही. किती तुम्ही खटपट केली. एक कथा आहे, तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्येकाने ऐकली पण असेल. संत एकनाथ हे नदीला, गोदावरीला नेहमी आंघोळीस जात असत. आंघोळ करून आपले ओलं पितांबर गुंडाळून मंत्रोच्चार करत ते आपल्या घरी येत असत. हे नेहमीच त्यांचा कार्यक्रम. रोज त्यांची जायची वेळ ठरलेली, यायची वेळ ठरलेली. गोदावरीत जायचे, सूर्याचा अर्घ्य द्यायचे, आंघोळ करायचे आणि परत घरी यायला निघायचे मंत्रोच्चार करत करत. एकदा काय होतं की एक मनुष्य बोलतं असं थुंकतो आणि ती थुंकी संत एकनाथांच्या अंगावर जाऊन पडते. वाऱ्याच्या योगानं ती त्यांच्या अंगावर जाऊन पडते. अंगावर जाऊन पडली का थुंकी अंगावर पडली म्हणून परत संत एकनाथ परत नदीवर जातात, परत स्नान करतात, परत मंत्र म्हणत येतात. पण तो जो ज्याच्या थुंकीमुळं ते त्यांना त्यांचं अंग घाण झालं त्याला काही बोलत नाहीत. आंघोळ करून परत येतात. हा जो थुंकणार आहे त्याला वाटतं की यार माझ्या थुंकीनं माझी थुंकी याच्या अंगावर पडली तरी सुद्धा हे काहीच नाही बोलले, म्हणून तो दुसऱ्यांदा परत थुंकतो. पहिल्यांदा चुकून थुंकी पडली असती, वाऱ्यानं ती गेली असते त्यांच्या अंगावर, पण यावेळेस मुद्दाम थुंकतो. थुंकी अंगावर पडलेले बघून परत संत एकनाथ नदीत जातात, आंघोळ करतात, परत बाहेर येतात, परत हा थुंकतो. परत ते आंघोळ करतात, परत बाहेर येतात, परत हा जो दृष्ट असतो तो अजून एकदा थुंकतो. असं 100 वेळा होतं. 100 वेळा हा थुंकतो. 100 वेळा संत एकनाथ नदीवर जातात, आंघोळ करतात, परत येतात.
शेवटी जो थुंकणारा मनुष्य असतो, जो दृष्ट असतो, तो संत एकनाथांना साष्टांग नमस्कार घालतो, माझं चुकलं म्हणतो. आणि एक प्रश्न विचारतो की मी तुमच्या अंगावर 100 वेळा थुंकलो तरी तुम्ही मला काहीच नाही बोलला. तर त्यावर संत एकनाथ काय म्हणतात की तुझ्या निमित्ताने माझी 100 वेळा अंघोळ झाली ना. तू थुंकलास म्हणून माझी 100 वेळा अंघोळ झाली, 100 वेळा माझी गोदावरीशी माझा नमस्कार झाला, 100 वेळा मी सूर्याला अर्घ्य केलं. हे तुझ्यामुळे घडलं म्हणतात आणि त्याला नमस्कार करून निघून जातात घरी. बघा, ह्याला म्हणायचं अक्रोधत्व. ही संतांची लक्षणं आहेत. ज्यावेळेस तुमच्यातला क्रोध नाहीसा होईल त्यावेळेस तुम्ही संत पदाकडे चाललेला आहात हे मानायला हरकत नाही. संत हे असे असतात, त्यांना क्रोध म्हणजेच हे दैवी संपत्तीचं लक्षण आहे. हेच आपल्याला सगळं आता यात पाहायचं आहे. दैवी संपत्तीची लक्षण आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. आणि हीच लक्षणं, हेच गुणधर्म, हेच गुण आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ते जर आपल्यात आले तर हे ज्ञानेश्वरी वाचण्याचा उपयोग झाला असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर नुसतं ते कानावर पडतंय आणि या कानातून ऐकायचं आणि त्या कानातून सोडून द्यायचं. जर तुम्हाला स्वतःमध्ये जर काय बदल घडवायचा असेल तर बदल घडवायच्या दृष्टीनंच ऐकायला हवं की मला माझ्यात काहीतरी बदल घडवायचा आहे, या दृष्टीनंच ऐकायला हवं. तरच बदल घडतो. नुसतं ऐकायचं सोडून द्यायचं, काहीतरी चांगलं आपण ऐकतोय हे आपल्या मनाचा समज करून घ्यायचा. बदल घडत नसेल तर या ऐकण्याचा काही उपयोग नाहीये. आपण 15-16 अध्याय वाचन केलं पण यातलं काहीच जर आपल्यात आलं नसेल तर सगळं व्यर्थ. पालत्या घड्यावर पाणी, काही उपयोग नाही त्याचा. तर दरवेळेस रोज ज्ञानेश्वरी ऐकायला बसत असताना आपल्यात काहीतरी बदल घडवायचा आहे असं मनात ठेवून लक्षपूर्वक ऐका की आपल्याला काय काय घेण्यासारखं आहे. हजारो गोष्टी त्याच्यामध्ये की जे आपल्यामध्ये चांगले बदल घडवू शकतात. असं लक्षात ठेवूनच ऐकायचं, तरच काहीतरी फायदा झाला असं म्हणता येईल. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. आज आपण इथंच थांबत आहोत. याचा पुढचा जो भाग नंबर 6 आहे हा आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे तो मनातल्या मनात परत म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.